माझगाव सत्र न्यायालयाचा निकाल करुणा मुंडेंच्या बाजूनं. पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय कोर्टानं कायम ठेवला. धनंजय मुंडे यांनी दाखल केलेली आव्हान याचिका फेटाळत कोर्टाचा झटका. निकालामुळे धनंजय मुंडे तोंडावर पडले. मी 11 तारखेला आमच्या लग्नाचे फोटो शेअर करणार. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. 6 महिन्यामध्ये धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार. करुणा मुंडेंचा दावा. मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी रुपये देणार होते. करुणा मुंडेंचा धनंजय मुंडे यांच्याबाबत खळबळजनक दावा. करुणा मुंडे यांच्याकडून कोर्टामध्ये धनंजय मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर. मृत्यूनंतर मुलगा सेशिव अंत्यसंस्कार करणार असा करुणा यांनी सादर केलेल्या धनंजय मुंडे यांच्या इच्छापत्रात उल्लेख. मी करुणा आणि माझ्या दोन्ही मुलांसोबत राहणार. करुणा मुंडेंनी सादर केलेल्या धनंजय मुंडे यांच्या स्वीकृती पत्रामधून दावा. आईवडिलांच्या दबावाखाली दुसरं लग्न केलं, पण करुणा मुंडेंसोबत घटस्फोट घेणार नाही, स्वीकृती पत्रामध्ये उल्लेख. तर करुणा मुंडेंनी सादर केलेलं इच्छापत्र आणि स्वीकृती पत्र खोटं. धनंजय मुंडेंच्या वकिलांचा कोर्टामध्ये दावा. बनावट कागदपत्र बनवल्याप्रकरणी तक्रार केली असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला. करुणा मुंडेंनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवला. धनंजय मुंडेंचं रेशन कार्ड इंदोरचं कसं असेल? इच्छापत्र आणि स्वीकृती पत्रामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या सह्या, काही ठिकाणी अंगठा. धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांचा आरोप. धनंजय मुंडेंनी लाज लज्जा ठेवली पाहिजे. करुणा मुंडे यांच्या आरोपांवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. स्त्री म्हणून वाटतं की एका बाईच्या लढ्याला यश येत आहे. धनंजय मुंडे इतकी वर्ष खोटं बोलले. जे खोटं ॲफिडेव्हिट दिलं त्यामुळे त्यांना न्यायालयानं झटका दिला पाहिजे. त्यांची आमदारकी देखील रद्द झाली पाहिजे. अंजली दमानी यांची मागणी.